थांबा, अरे थांबा. लग्नाच्या मुद्द्यावरून लय आक्रमक झाले हे सगळे चिकुरड्यातले लोक आहेत. भाजपच्या काळात लग्न होत नव्हते. होत नाही तर काँग्रेसच्या काळात लग्न होत होते. ह्यांना काय विकास सांगाव. सरकारचं काम आहे लग्न करून द्यायचं. थांबा 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 अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा. काँग्रेसच्या काळात लग्न होत होते. ह्यांना काय विकास सांगाव. विचारू लग्न होईल मरायचे. मुद्द्याची लढाई सोडून अवांतराच्यावर तुम्ही घेऊन फेक नेरेटिव्ह पसरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्यांनीच विकास केला नाही ना आमच्यावर ढकलायला लागले विकास केला. थांबा 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 भाजपच्या काळात लग्न होणार पोराचे लग्न काय मागणी आहे मग? थांबा थांबा ह्यानं काय म्हणलं 5 वर्षाचं सांगतो. कुठली गोष्ट खरी आहे सांगा भाजपची आतापर्यंत. गावागावांमध्ये जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांचे काय आहेत मुद्दे? विकासाच्या मुद्द्यावर होती म्हणा ही निवडणूक. कशाचा विकास व्हायला बीजेपी आलीपासून का हा विकास इथं ढकली जाऊ कशाला काँग्रेसचे लोक होते साहेबाच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसून टाकू म्हणून. आपल्याला देशमुखांचं अस्तित्व ठेवायचं नाही. भावनिक बोलू नका विकासावर बोला. 15 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्याला काय कमी होतं सांगा. भाजप आल्यापासून काहीच नाही तुम्हाला सांगतो. कसलं बी काही राहतं लग्न होत होतं. तुम्ही 15 वर्षाचा रोजगार सांगा, आम्ही 1 वर्षाचा रोजगार सांगू. सरकार जबाबदार आहे त्याला. नवरदेव काय आज जन्मून लगेच आलेले नाहीत. आमचं आमदार येऊन किती 1 वर्ष झालंय. काही 70 वर्षाचे म्हातारे आहेत त्यांचे लग्न झाले नाहीत. मग ते सरकारनं केलं नाही का? थांबा थांबा ह्यानं थांबा थांबा ह्यानं साखर कारखान्यामध्ये किती लोक कामाला इथं. एवढं असून सुद्धा आमदार केला आमदार पडले. काँग्रेसच्या काळामध्ये 100% लोकांची कामं झाले. विचारायचंय मला आम्हाला विचारू द्या कितीचा काय मुद्दा आहे? एकर 15 एकर आहे त्याला नोकरी. 1 एकर वाले ज्याला जर नोकरी वडवाडी दाखवा 1 नोकरी. मला स्वतःला 1.5 एकर शेत आहे. माझे वडील पूर्वजात म्हणजे आजोबापासून मेंढपाळ हा व्यवसाय आहे. तरी मी आज त्या कारखान्यावर आहे. आधी गरिबीचा विचार आहे, आधी गरिबाचा विचार आहे, पुन्हा शेतवाल्याचा विचार. लातूर मध्ये भोगी कारखाना आणला म्हणून याचा दावाभाव केला. तर मला एकही उदाहरण द्या गावामध्ये. मी गेलतो ह्यांच्या संग, ह्यांनी नेलतं मला त्या कारखान्यावर. जागाच नाहीत म्हणले आपण लोकांना कारखाना चालवायला नाही म्हणले. आणि ते कारखाना झाल्यामुळं 2 एकर 20 गुंठ्यामध्ये मी सुखी जगालेला आहे. त्याच्या काठ्यावर का काटा करू देत नाहीत. ही सरकार आहे, सरकार चुकलं. बीजेपी सरकार. लोकांनी सगळं निकलं हमी भावावर. आता भाव वाढला. कारखाना आता काँग्रेस आणि बीजेपीचे झाले का? अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा. अरे ऊसाच्या पुढे आहे का निवडणूक? ऊसावरच आहे. दुसरं काय करतं हे सरकार. चला बघा 15 वर्ष पाप केला ती धुवायचंय आम्हाला करू द्या. केलं पाहिजे. ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात. आणि चांगले विषय घेत आहे का? नाही लोय महागलच्यांनी विकास केला नाही असं म्हणाले. विकास पूर्ण नदीला चाललंय, वाहून चाललंय. जिल्हा परिषद पंचायत समितीचा काय आहे मूड? गावागावांमध्ये जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष पाहायला मिळतोय. ग्रामीण भागातील काय आहे वातावरण? शेतकऱ्यांचे काय आहेत मुद्दे? आणि यावर होते का निवडणूक? जाणून घेऊया. या चिकुर्डा गावामध्ये मी आलेलो आहे. कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होते असं वाटतंय तुम्हाला? ही निवडणूक जी आहे ती सध्या विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे. आणि ही सर्व निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे ते माननीय अमित भैया देशमुख, धीरज भैया देशमुख आणि आमचे प्रेरणास्थान दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या विश्वासावरती ही निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे. आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे ही सर्वस्वी देशमुख परिवाराच्या साथीला जोडीला जोड देऊन या ठिकाणी होणार आहे. फक्त देशमुख परिवार आहे का? कुणाचं आणि इथं सगळं चालतंय? विकासाच्या मुद्द्यावर होणार विकासाच्या आहे. मुद्द्यावर होती म्हणा ही निवडणूक. पहिली का? हो विकासाच्याच तुमचे मुद्दे. कुठले आहेत मुद्दे मग? हा मुद्दे विकासाचे म्हणजे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकासाचं विजन ठेवलंय गोरगरीब जनतेचा सर्वंकष विकास करायचा त्याच मुद्द्यावर निवडणूक होणार. खिशात ठेवा मोबाईल जरा. व्हायलाय का काय? कशाचा विकास व्हायला. हा. बीजेपी आलीपासून का हा विकास इथं. पुढे या सगळे पुढे. हा? हा, हा, इथून येताना रस्त्याने बघितला असाल की विकास. हा. हा साखरापाटीपासून इथवर यायला किती वेळ लागला. हा. कशाचा विकास आहे? त्यांचंच आहे की पंचायत समिती त्यांचीच होती की आजपर्यंत. बरं. काय विकास काय घडलं? विकास होत पण रस्ते का होत नाहीत मग विकासात? आता माझ्या मित्रांनी सांगितलं की ह्यांचीच होती पंचायत समिती. मागच्या टर्मला काँग्रेसचा पंचायत समितीचा सदस्य होता. जिल्हा परिषदला पण काँग्रेसचा सदस्य होता. पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होती. आणि त्यांनीच विकास केला नाही ना आमच्यावर ढकलायला लागले विकास केला नाही. काय ढकली जाऊ कशाला काँग्रेसचे लोक मग सगळं? जरी पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर जरी समजा इथले आमचे पक्षाचे असतील तरी गेली 15 वर्षापासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये 10 वर्षापासून यांचं युतीचं सरकार आहे. निधी जोपर्यंत इथं येणार नाही, निधी जोपर्यंत व्यवस्थित वितरित होणार नाही,
मुबलक निधी येणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. मग आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आलं तर निवडून मग कसा विकास होईल मग? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या सरकारचे जे आमचे आतापर्यंतचे आमचे अनुभव आहेत, म्हणजे आजपर्यंत निधी उपलब्ध करत नाही म्हणून हा, ते विकास आता कसा होईल सांगा. ही आपली चर्चा जी आहे ती मूळ मुद्द्यावर आली हा, की मागची जिल्हा परिषद जी होती हा, ती काँग्रेसने जिंकली इथल्या मतदारसंघातून, पंचायत समिती बी जिंकली. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, हा. त्याच्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष आले, काहीतरी एक बाईट त्याचा फेक नेरेटिव्ह पसरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. हा. आणि एक नरेटिव्ह नाही, तो स्वतः बोलले होते की आता, आणि तुमच्या बूथ मेळाव्यात बोलले होते. हा, मग Narrative कसा set झाला? त्यांनी काय म्हणले होते हा. की साहेबांच्या आठवणी येऊ देणार नाही. हा. आणि कुठकुठली आठवण, साहेब विकास पुरुष होते, सर्वांना मान्यच करावं लागेल. आम्ही विरोधक सुद्धा हे असं म्हणले होते का? काय म्हणले होते? चांगले चांगले येऊन गेले साहेब, असेच म्हणले होते, असेच म्हणले होते की काय म्हणले होते? साहेबाच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसून टाकू म्हणून. साहेबांच्या आठवणी पुसून टाकणार असे म्हणले होते. आणि स्पष्ट त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला देशमुखांचं अस्तित्व ठेवायचं नाही. असं म्हणले होते की- हा, साहेबांच्या आठवणी पुसायचं असं नाही, साहेबांची आठवणी येऊ देणार नाही. तुम्ही नीट त्यांचा व्हिडिओ बघा. हा, कसा की साहेबांनी जे काय विकास केलाय त्याच्यापेक्षा जास्त विकास करू, त्याच्यापेक्षा जास्त. व्हिडिओ लावा. हा. भाजपवाल्यांनी कधी खरं बोललंय का आतापर्यंत? बोललंय का कधी? कसं बोलतात भाजपवाले? निघाला बराच आहे, सगळं लाभार आहे भाजपचं. कुठली बी गोष्ट सांगतो, राजकारण आहे सारं हे. तुम्हाला सांगतो, कुठली गोष्ट खरी आहे सांगा भाजपची आतापर्यंत, हा. जी आहे ती खोटच आहे कधी. काय अजून कोणी भाजपवाला दुसरं? हा, या पुढे या. हा, काय घडतंय? कसं आहे, भावनिक खेळण्यापेक्षा ह्याच्यावर विकासावर बोला. भावनिक बोलू नका, विकासावर बोला. कोण भावनिक करत? थांबा. अरे थांबा. कोण भावनिक? बोला विकास. तुम्ही काय बोलायला लागलाय? भावनिक कोण? विकासावर बोला. हा. तुम्ही 15 वर्षाचा विकास सांगा, आम्ही 1 वर्षाचा विकास सांगतो. सांगा 15 वर्षाचा विकास. 15 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्याला काय कमी होतं सांगा? जी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा कुठल्या तर माणूस हे होता का? भाजप आल्यापासून काहीच नाही तुम्हाला सांगतो. काय त्यांच्या भाजपच्या काळात लग्न होणार, पोराचे लग्न. काय मागणी आहे मग? थांबा. ह्यानं काय म्हणलं 5 वर्षाचं सांगतो. 10 वर्षापूर्वी म्हणजे कोरोना याच्या आधी किंवा ह्यांच्या सरकारच्या आधी पोराचे कसलं बी काही राहतं लग्न होतं. आता किती शिकल्या महाग शेत राहिलं, मायबाप चांगले असले, ती पोरग बी निर्व्यसनी असलं तरी ह्यांच्या काळात लग्न, तिकडच बघा. ह्या भाजपाच्या काळात लग्न होत नव्हते. हा, होत नाही तर काँग्रेसच्या काळात लग्न होत होते. ह्यांना काय विकास सांगाव? विचारू लग्न होईल करायचे. मुद्द्याची लढाई सोडून अवांतराच्यावर तुम्ही घेऊन सरकारचं काम आहे लग्न करून द्यायचं नाही. रोजगार आहे ना, बरोबर आहे. तुम्ही 15 वर्षाचा रोजगार सांगा, तुम्ही 15 वर्षाचा रोजगार सांगा, आम्ही 1 वर्षाचा रोजगार सांगू. ग्रामीण मध्ये आमदार कुणाचं होतं? हे सगळे जण ना लग्नाच्या मुद्द्यावरून ना लय आक्रमक झाले. हे सगळे चिकुरड्यातले लोक आहेत. लग्न कधी होता? ज्यावेळेस एखादा पालक आपली मुलगी देतो, कधी देतो? जर तो मुलगा रोजगार उपलब्ध असेल, आर्थिक त्याची जर सुधारणा झालेली असेल, तो जर सक्षम असेल, स्वतःच्या पायावर उभा असेल तर नाही, आर्थिक विकास होत नाही. कोण जबाबदार? ह्या 5 वर्षामध्ये सगळं भाजप सरकार जबाबदार आहे त्याला. लय प्रकारचे ऐका, ही नवरदेव काय आज जन्मून लगेच आलेले नाहीत. मागच्या 20-25 वर्षात जन्मलेले आहेत. त्यांच्या हाताला काम ह्यांनी द्यायला पाहिजे होतं. ह्यांचे मुख्यमंत्री होते, ह्यांचे आमदार होते, ह्यांचे खासदार होते. दाखवा. लग्न गेल्या वर्षी 1 वर्षापासून होणार का? किती 1च वर्ष झालं ना सरकार. आमचं आमदार येऊन किती 1 वर्ष झालंय, आणि तुमचे लग्न 20 वर्षाने होणं झालं. काय लोक म्हातारे झालेत. आता आमच्या गावातच काही 70 वर्षाचे म्हातारे आहेत, त्यांचे लग्न झाले नाहीत. मग ते सरकारनं केलं नाही का? कोण केलं? मग काँग्रेसच्या सरकारनं बी त्यावेळेस लग्न केलं नाही का? 70 वर्षाचं म्हातारा आमच्यात आहे, त्याचं लग्न झालं नाही, मग ती कोण केलं नाही? हे विचारू. 70 वर्षाचं असं नाही, ऐका. कोण म्हणलं काँग्रेसनं निर्माण केलं नाही? अहो, इथं कारखानदारी मग किती तर लोक रोजगाराला आहेत. ऐका, आज मला सांगा, तालुक्यामध्ये 4 साखर कारखाने आहेत साहेबाचे. 4 साखर कारखान्यामध्ये किती लोक कामाला इथं? पण एवढं असून सुद्धा आमदार पडले. नाही. तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या काळामध्ये 100% लोकांची कामं झालेत आणि रोजगारच मिळालेला आहे त्यांना. अरे थांबा. शेतीचा काय? यार, शेतीचा मुद्दा मला विचारायचा आहे. मला विचारू द्या. हा, शेतीचा काय मुद्दा आहे?
शेतीचा मुद्दा असा आहे, या ठिकाणची शेती जी आहे सुजलाम सफलाम आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी देशमुख परिवाराच्या कारखानदारीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा ऊस सोयाबीनला भाव मिळतंय का? सोयाबीनला भाव मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी मागासलेला आहे. आणि मला एक बोलायचं या ठिकाणी, आता हो का, हे सोयाबीनचा भाव हा जागतिक बाजार पेठेमध्ये ठरतोय. मागच्या वेळेस जीएम ह्या पोल्ट्री फार्मनं जीएम मकावर विश्वास ठेवून त्या मक्याचा उपयोग पोल्ट्रीसाठी केला. पण जीएम मकामध्ये जीएम मक्यामध्ये पोल्ट्रीसाठी फायदेशीर ठरणार गेले तेच पोल्ट्रीवाले परत सोयाबीनकडे वळले. त्याच्यानंतर सोयाबीनचा भाव आता वाढायला सुरुवात झाली. ते सम आता कारखान्याचे त्यांनी विषय काढले. कारखान्यावर नोकरदार आहेत. गरीबाचं एक दाखवा, जे 10 एकर शेत आहेत त्यांना नोकरी, 10 एकर 15 एकर आहेत त्यांना नोकरी, 1 एकर वाले ज्याला जर नोकरी वडवाडी दाखवा एक नोकरी. मारवाडी गरीबाला का नोकऱ्या दिल्या? मला स्वतःला 1.5 शेत आहे. माझे वडील पूर्वजात म्हणजे आजोबापासून मेंढपाळ हा व्यवसाय आहे. तरी मी आज त्या कारखान्यावर आहे. माझी सर्व उपजीविका त्याच कारखान्यावर आहे. इथं स्वतः तोंडाने सांगा 2 एकर जमीन आहे शेत आपलं, त्याचं आर्थिक व्यवस्थित चांगलं आहे त्याच्यामुळे त्याला घेतलं नोकरी. गोरगरीबाला दिलं नाही. ऐका, आधी जी गरीब आहे कुटुंबातला, आधी गरिबीचा विचार आहे, आधी गरिबाचा विचार आहे, पुन्हा शेतवाल्याचा विचार. संभाजी पाटील लातूरचे पालकमंत्री असताना लातूरमध्ये भोगी कारखाना आणला म्हणून याचा दावाभाव केला. तर मला एकही उदाहरण द्या गावामध्ये या भोगी तो सुरुवात होईल आणि रोजगार 80% आपल्या स्थानिक लोकांना मिळेल. आत्ताचे आपले ग्रामीणचे जे आमदार आहेत यांनी पण आता एक त्यांनी कारखाना उभा केलाय. मला सांगा आपल्या गावातले किती माणसं त्या कारखान्यावर आहेत? आपल्या गावातला आम्ही गेलोच नव्हतो कारण तिथलं आम्हाला परवडत नाही. 10,000 रुपये पगार आहे, आम्हाला परवडत नाही. मी गेलतो ह्यांच्या संग, ह्यांनी नेलतं मला त्या कारखान्यावर. जागाच नाहीत म्हणले, आपण लोकांना कारखाना चालवायला नाही म्हणले. अध्यक्ष थांबा कोण म्हणलं तुम्हाला? ती त्यांनी जी मालक म्हणते आता जिल्हा परिषदेचे मुद्दे आहेत का? जिल्हा परिषदेला हे मुद्दे आहेत का? भांडण नाही त्यांचे, भांडणं लागले नाहीत लागले नाहीत. मग काय होईल? या निवडणुकीचे मुद्दे आहेत का? ही कशाच्या मुद्द्यावर बोला. मी 2 एकर 20 गुंठ्याचा मालक आहे आणि ते कारखाना झाल्यामुळं 2 एकर 20 गुंठ्यामध्ये मी सुखी जगालेला आहे. भाव मिळत नाही त्याचा काय परिणाम होणार आहे? मिळतो की आम्हाला सोयाबीनला मिळतंय का? त्याचा काय परिणाम? सोयाबीनला मिळतो की भाव? आता 5,300 भाव झाला आता. नाही 5,000 आजचा भाव काय माहित नाही मला. हमी भाव सगळ्या लोकांनी विकलं सोयाबीन. ऊसाचा कारखाना त्यांनी म्हणले बरोबर आहे, उत्पन्न निघायला लागलंय. पण दुसऱ्याच्या काट्यावर का काटा करू देत नाहीत कारखाना? हे लय आहे बरं का, मांजरा पट्ट्यात हे लय वादळ आहे. कोण उत्तर देत आहे? फेडरेशनचा सोयाबीनचा भाव 5,328 रुपये आहे. आजचा भाव काय आहे सोयाबीनचा? ही सरकार आहे, सरकार बीजेपी सरकार. लोकांनी सोयाबीन विकलं हमी भावावर, आता भाव वाढला, कसं करायचं? शांततेत ऐका. एक मुद्दा, आमच्या देशमुख परिवारामध्ये आमच्या परिसरामध्ये 4 साखर कारखाने आहेत. दुसरा मुद्दा, आमच्या ग्रामीणचे आताचे आमदार बीजेपीचे रमेश अप्पा कराड यांनी एक आता साखर कारखाना काढलाय बाजूला. तर मला एकच विचारायचं आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना की ज्यावेळेस कारखाना सुरू झाला यांचा त्यावेळेस गावामध्ये 2 टोळ्या येऊन 4 दिवस बसल्या. पण मला एकच विचारायचं की ह्या गावातल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्या कारखान्याला का ऊस दिला नाही? अजून नाही आहेत का? या पुढे आलंय. एक मिनिट सांगतो. कट घालू आपण. आम्ही फाउंडर मेंबर आहेत मांजरा कारखान्याचे, विकास कारखान्याचे, बर का. आणि ज्या नोंदी दिलेल्या आहेत, आम्ही स्वतः ऊसाचे मालक आहेत. कुठल्या कारखान्याला ऊस द्यायचा ही स्वतः आम्ही मालक आहेत. कारखाना आता काँग्रेस आणि बीजेपीचे झाले का? काँग्रेस आणि बीजेपीचे कारखाने झाले का? कारखाने कोणाचे आहेत? कारखान्याचे मालक कोण आहेत? कारखान्याचे मालक कोण आहेत? म्हणले ना हिने काय म्हणले, त्यांच्या मनावर, आमच्या मनावर आहे म्हणलं कोणाला द्यायचे ते. त्याच्यामुळे तिने म्हणलं बीजेपीच्याच म्हणून म्हणले तिने. त्यांचं काय चुकलं? कारखाना कुणाचे आहेत? कारखाने कुणाचे आहेत? तुम्ही आता सांगा. तुम्ही विचारता नको ना आम्हाला कारखाने कुणाचे आहेत?
आताचे आमचे स्थानिकचे आमदार यांनी आजपर्यंत मांजरा कारखान्यावर एक रकमी भाव उचला द्यावा, 4,500 रुपयाचा भाव द्यावा म्हणून आंदोलन केलेत. त्यांनी आता स्वतःचा कारखाना उभा केलाय, त्यांनी आता एक रकमी भाव त्यांनी देतील का? 4,500 भाव नाही हा FR ऊसाच्या पुढे आहे का निवडणूक? अरे थांबा, अरे ऊसाच्या पुढे आहे का निवडणूक? ऊसावरच आहे. एक मिनिट मला काय अरे बाबा ऊसाच्या पुढे आहे का निवडणूक? सांगतो काय का पुढे पण आहे काय ऊसाच्या आता भाजप सरकार आहे, समाज जिवंत आहे. भाजप सरकार आहे. आता भाजप या गावात तुम्हाला आता आले का ह्या वाटेने आता? रस्त्याचं अरे तुम्ही थोडं माग. हा रस्त्याचं काय झालं? तुम्ही रस्ता होईल की रस्ता आणि हा 15 वर्ष पाप केला ती धुवायचंय आम्हाला करू द्या. थोडं चालू झाले रोड आता. कशात पाप धुवायचे? आमच्या गावातली समशनभूमी बघा, समशनभूमी कसली बेकार आहे. चला बघा, चला की बघायला. दुसरं काय करतं हे सरकार? हा? साधी समशनभूमी करणं होईना गेली. तो ग्रामपंचायतचा विकास आहे आणि ते ग्रामपंचायतनं केलं पाहिजे. ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे. स्मशानभूमीच्या मुद्द्यावर मी बोलतो. आमच्याकडे इथं बालाजीनगर वडर वस्ती आहे. या वडर वस्तीसाठी आजपर्यंत स्मशानभूमी नव्हती आणि आता यांची काय अडचण होती स्मशानभूमीसाठी? आता ही वडर वस्तीवरचे आमचे मित्र आहेत, त्यांना तुम्ही विचारा. तिथून त्यांना इथं यावं लागत होतं. आम्ही ही अडचण आपले मागचे ग्रामीणचे आमदार धीरज साहेब यांना आम्ही त्यांच्या कानावर गोष्ट घातली. तत्काळ त्यांनी नवीन स्मशानभूमीसाठी निधी पण पराभवाचा सामना करावा लागला नाही एवढं. करावा लागला की काय होते. बोला तुम्ही. बोला बोलू शकत नाही. ह्याने चांगलं म्हणले बरं का, आम्ही ह्यांना मालक म्हणतो. मालकाने चांगले विषय घेत आहे का? काय म्हणले ह्याने? स्मशानभूमी गेल्या आमदाराला विचारून तात्काळ बनवून दिले. वड्र कमीत कमी 70 पासून असते तिथं. मला आठवत नाही बरं का, कमीत कमी 70 असेल किंवा 72 असेल. तेव्हापासून 2015 उजळलं ह्यांना स्मशानभूमी बांधायला आणि आमचं 1 वर्षात आमदार झालं. तर लगेच तुम्ही म्हणाल काय झालं? 70 पासून 30 वर्षे 40 वर्षे 50 वर्ष झालं तुम्हाला एक स्मशानभूमी वटवस्तीसाठी देता आलं नाही आणि तुम्ही विचार लागलो 1 वर्षात काय याला जबाबदार कोण आहे? स्मशानभूमी ह्याच्या अगोदर आमच्या गावामध्ये एक अगोदर होती. दुसरी स्मशानभूमी होण्यासाठी टेक्निकल अडचणी अशा असतात की तिथं लोकसंख्या गावची लोकसंख्या ह्या त्या सगळ्या गोष्टी बघून करून वस्ती बघून करून नवीन मंजुऱ्या मिळत असतात. ह्या गोष्टीला थोडा वेळ लागला. आता कुठल्या मुद्द्यावर थांबा, कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होईल वाटतंय? राजकारणाचं करा. काय तुम्ही काय करा लागला? ऊस ही जी आता गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषद सदस्य कोण होते इथं? पंचायत समिती सदस्य कोण होतं? ती विचार त्यांनी काय केलं? का विकास केला नाही महागलच्यानी? काय म्हणायलोय? महागलच्यानी विकास केला नाही असं म्हणाले. त्यांचं उत्तर तरी द्या. ते आपल्याला कळत नाही. कळतच नाही का काय? आणि मग निवडणुकीत मत कसं? नाही ते आहेत की माणसं इथे एवढे आहेत की शिकलेली एवढे आहेत. एक उत्तर द्या आणि संपू आपण. काय ती म्हणते तर इथं होते ना, मागच्या टर्मला बी उमेदवार होते की काँग्रेसचे. आमदार धीरज भैया देशमुख साहेबांनी विकास केलाय. त्याच्यानंतर आमच्या गावात नदीला चाललंय बघा, विकास पूर्ण नदीला चाललंय. विकास पूर्ण नदीला चाललंय, वाहून चाललंय. एक कंपनी काढली देश ॲग्रो, ती बंद ठेवली. ऊसाच्या ह्याच्यावर पाण्याची व्यवस्था न करता आम्ही शेतकरी ऊस लावतो, बोर पाडतो आणि ते पाणी गेलं की ऊसाच्या पैशावर दुसरं बोर पाडतो. उद्घाटन झालंय त्या भोगीचं 10 वेळेस उद्घाटन झालं. 30 सांगायला 10 वेळेस नवीन सांगा काय तर काय का नवीन? देश ॲग्रोचं सोयाबीनचा कारखान्याने चालवून दाखवा बस. सोयाबीन चालू देत. काय होणार मग निवडणुकीचा निकाल काय लागणार? काँग्रेस लागणार आहे. काय लागणार? देशमुख आहे. निकाल काय? निकाल बीजेपीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार. गेल्या 5 वर्षात जी सभापती होतं त्याची बायको आता जिल्हा परिषद सदस्य, त्यानं जी दिवा लावला आता ही तीच लावणार. आता काय होणार? आता काय बीजेपीचं सरकार आहे. जिल्ह्यामध्ये बीजेपीचे जिल्हा परिषद येणार. निकाल काँग्रेस. बीजेपी अशा पद्धतीचं सगळं गावखेड्यातलं वातावरण आहे. लातूर जिल्ह्यामध्ये गावागावात काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होताना पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये काँग्रेस विजयी होणार की पुन्हा एकदा महानगरपालिकेप्रमाणे काही निकाल बदलणार आणि भाजप काय चाल चालणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.